नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर मी हा विषय करणार नव्हतो, मला करायचाही नव्हता, पण काही फोनही आले, काही मेसेजेस आले की आज अशा भेटीगाठी होत आहेत, याच्यावर तुम्ही व्हिडिओ करणार आहात का. आता करायची इच्छा नव्हती खरं तर, कारण तुम्ही बघा मी या व्हिडिओचं शीर्षक सुद्धा काय दिलंय तर दोन राष्ट्रवादींची अशी ही बनवाबनवी. म्हणजे आता काय कोण कुणाला भेटतंय, मग ते योगायोग, बरं किती वेळा योगायोग, बरं भेटीनंतर आपल्याला काय सांगितलं जातं तर काही विकास कामांसाठी भेटलो होतो, कोणी म्हणतं आमच्या इथल्या नगराध्यक्षाच्या मुद्द्यावरनं मी भेटलो होतो. खरी कारणं ती कधीच आपल्याला सांगणार नाहीत आणि ही सगळी अशी बनवाबनवी चालू राहणार. पण आता मग पुन्हा याच्यामध्ये जर का बोलायचं झालं तर पुन्हा आपल्याला थोडासा उजाळा घ्यावा लागणार आणि आता पुन्हा काय घडतंय याच्यावर यावं लागणार. त्यातून पहिली एक अपडेट म्हणजे की आज अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत ते म्हणजे दिलीप वळसे पाटील. आज दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याचबरोबर दुसरी बातमी अशी आहे, म्हणजे ही तर बातमी अगदी लेटेस्ट आहे, एक तासापूर्वीची बातमी आहे दिलीप वळसे पाटलांची. त्याच्या आधी आज सकाळपासून बातमी काय आहे तर अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे जे खासदार आहेत त्यांनी काल कोणाची भेट घेतली होती, अमित शहांची, 1-2 दिवसापूर्वी. आज ते कोणाला भेटलेत, थेट पंतप्रधानांना भेटलेत. बरं आता थेट पंतप्रधानांना ते का भेटलेत, म्हणजे सुनील तटकरेंनी काय उत्तर दिलं तर काही विकास कामांच्या मुद्द्यांवर मी चर्चा केली, आमची छान चर्चा झाली, त्यांनी मार्गदर्शन केलं. आता मला आपल्याला कोणालाच पटणार नाही ते जाऊ देत, म्हणजे काय कारणं सांगायची तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. या अशा भेटी काही सहज होत आहेत का तर नाही. आता यातले अर्थ आपण उलगडून बघूयात, पण त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मागेही जावं लागेल. एक लक्षात घ्या, एक चर्चा ही अजितदादांच्या निधनानंतर सुरू झाली होती दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. पण कालांतराने म्हणजे काही दिवसांमध्येच ती चर्चा थांबली गेली, कारण त्या चर्चेला अजित पवार गटातनं म्हणजे सुनेत्रा पवारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही किंवा त्या गटाने फारसा प्रतिसाद दिला नाही आणि असं काही घडलंच नव्हतं हे प्रत्येकाने सांगायला सुरुवात केली. त्याच्यात पुढे कोण होते हे सांगण्यामध्ये तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. सुनील तटकरेंच्या तेव्हाच्या मुलाखती जर तुम्ही बघितल्यात तर सुनील तटकरे म्हणत होते असं आम्हाला काहीच आमच्या कानावर नाही, म्हणजे अजित पवार भेटत असतील तर ते आम्हाला माहीत नाही, विलिनीकरणाची चर्चा ते करतायत आम्हाला माहीत नाही, असं सुनील तटकरेंचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये मग शेवटी शरद पवारांनी सांगून टाकलं की अशा काही चर्चा नाही आहेत, आम्हाला विलिनीकरण करायचं नाही, आम्हाला विलिनीकरण नको, म्हणून त्या चर्चा थांबल्या. आता पुन्हा काय झालेलं आहे की पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरलेला आहे. एक तर केंद्रामध्ये 2-3 विधेयकं आहेत की जी संमत करायची आहेत. ती विधेयकं संमत करण्यासाठी भाजपला खासदारांची गरज आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधनं जवळपास एक गठ्ठा म्हणजे 20 खासदार हे फुटले, ते तृणमूलमधनं बाहेर पडले. आता त्यांना भाजपमध्ये न घेता अमित शहानी एक चाणक्य नीती खेळली. ते म्हणजे एक जो पक्ष आहे की ज्या पक्षाचं नाव तुम्ही कधी ऐकलं नाही, मी ऐकलं नाही, अशा पक्षामध्ये या 20 खासदारांना त्यांनी पाठवून दिलं. आता ते 20 खासदार त्या पक्षामध्ये आहेत. अर्थात ते म्हणजे ते विधेयकांच्या वेळेला मदत कुणाला करणार तर ते भाजपला करणार. इकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्याकडे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले, त्यांनी प्रवेश केला. तो का केला तर इकडे उद्या उद्धव ठाकरे पाठिंबा देतीलच या विधेयकांना याची खात्री नाही आहे आणि तो विश्वासही नाही आहे केंद्रामध्ये या 2 नेत्यांना. त्यामुळे मग ते खासदार फोडले, ते खासदार एकनाथ शिंदेंकडे आले आणि आता ते खासदारची संख्या वाढली एकनाथ शिंदेंची. त्यामुळे आता 13 खासदार एकनाथ शिंदेंचे या विधेयकाला पाठिंबा देणार. असं करून ती सगळी गोळाबेरीज अमित शहांनी तर केलेली आहे. आता एक डोळा आहे तो राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत, दोन्ही राष्ट्रवादीचे. आता दोन्ही राष्ट्रवादींचे खासदार मिळून किती संख्या होतीये तर ती 9 होतीये. शरद पवार गटाचे खासदार आहेत 8 आणि इकडे सुनेत्राताई पवारांच्या अजितदादा गटाचे खासदार आहेत 1, म्हणजे जे आपले आहेत सुनील तटकरे. असे मिळून जर बघितलं तर 9 खासदार होतात. त्यामुळे एक चर्चा काय परत सुरू झाली विलिनीकरणाची की 2 राष्ट्रवादी जर का विलिनीकरण झालं तर 9 खासदारांचा सहज पाठिंबा मिळेल. आता विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे, ती कोण कोण करतंय
म्हणजे जी काही आपल्याला कोण कोण कोणाच्या भेटी घेत आहेत, तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, त्याच वेळेला जयंत पाटील शरद पवार गटाचे महत्वाचे नेते, ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते, ते मुख्यमंत्र्यांची त्याच दरम्यान भेट घेतात. हा योगायोग, एकदा हा योगायोग आपण समजून घेतला. दुसऱ्या वेळेला सुनील तटकरे अमित शहांना भेटले, त्याच्याच आधी 20 मिनिटं 25 मिनिटं आधी सुप्रिया सुळे त्यांच्या एका आमदाराबरोबर ते अमित शहांना भेटले. हाही एक योगायोगच. म्हणजे ज्या वेळेला सुप्रिया सुळेंनी भेट घेतली अमित शहांची, त्याच्यानंतरच्या 20 मिनिटांनी सुनील तटकरेंनी भेट घेतली. इकडे प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार शरद पवारांना भेटले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकदा शरद पवारांबरोबर बैठक झालेलीच आहे, म्हणजे भेट झालेलीच आहे. दिलीप वळसे पाटील 1-2 महिन्यापूर्वी माझ्या मते शरद पवारांना भेटलेच होते आणि आज पुन्हा ते शरद पवारांना भेटलेत. आणि आज ते शरद पवारांना जेव्हा भेटलेले आहेत, तेव्हा आजच सकाळी सुनील तटकरे पंतप्रधानांची भेट घेतात. हे चाललंय काय? म्हणजे याचा अर्थ विलिनीकरण हे पक्क आहे, असा एक सध्या बातमी सगळ्या माध्यमांमधनं चालू आहे. तर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जर एक तर शरद पवारांनी क्लिअर सांगून टाकलं की विलिनीकरणाचा मुद्दाच नाही आहे. सुनेत्रा पवार इकडे काहीच बोलत नाही आहेत, ना सुनेत्रा पवार बोलतायत ना पार्थ पवार बोलतायत. ते तर पक्षाचे प्रमुख आहेत ना, म्हणजे विलिनीकरणाची काही चर्चा असेल तर ते दोघं बोलतील, तिकडे शरद पवार बोलतील, सुप्रियाताई बोलतील, ते काही विलिनीकरणावर बोलत नाही आहेत. पण भेटीगाठी तर अशा दिसत आहेत की विलिनीकरणाच्या दृष्टीने चालू आहे. आता याचं सिंपल लॉजिक काय आहे तुम्हाला मी सांगतो. याचे सिंपल लॉजिक 2-3 प्रकारचे आहेत. एक, जे सुनील तटकरे आधी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नाही म्हणत होते की अजित पवारांच्या वेळेला अशी काही चर्चा सुरू होती असं आम्हाला वाटत नाही किंवा आमच्या कानावर नाही, ते सुनील तटकरे आता मुलाखतींमधनं असं म्हणायला लागलेत की होय, त्या काळामध्ये विलिनीकरणाची चर्चा होती आणि ती आम्हाला माहिती होती. म्हणजे आता राजकारणात काय बदलायला काय, आज संध्याकाळी एक वाक्य, उद्या एक वाक्य. आता हे का सुरू झालंय? तर मुळामध्ये आता अजित पवार गटामध्ये 2 गट पडलेले आहेत. म्हणजे अजित पवार गटामध्ये काही सगळं आलबेले अशातला भाग नाहीये. सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचा एक गट आहे आणि तिकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा एक गट तयार झालेला आहे. तो गट सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाहीये. त्यातून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे का दुखावले गेलेले आहेत? तर सुनेत्रा पवारांकडनं जे काही निवडणूक आयोगाला पत्र गेलेलं आहे, 2 पत्र गेलेली आहेत, त्या 2 पत्रांवरनं ते दुखावले गेले. बरं, आता केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा फेरबदल होणार आहे, फेररचना होणार आहे, रिशफलिंग होणार आहे. अशा वेळेला आता एकमेव अजित पवार गटातले खासदार कोण आहेत? तर ते आहेत सुनील तटकरे. सुनील तटकरेंना असं वाटतंय की आपल्याला याच्यामध्ये मंत्रिपद मिळावं. आता सुनेत्रा पवारांचं आणि सुनील तटकरेंचं इतकं जे पहिला जो एक संवाद होता, सुसंवाद होता, तो आता नाही आहे. तो आता सुसंवाद राहिलेला नाही. याचं कारण असं आहे, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना सुनील तटकरे भेटले, ज्या वेळेला जयंत पाटील देखील तिथे होते, ती भेट ना प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांच्या कानावर टाकली ना सुनील तटकरेंनी टाकली. तो एक राग म्हणजे, आणि या बाबतीतला प्रश्न देखील त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये विचारला, पण त्याचं उत्तर जे काही फार समाधानकारक सुनील तटकरेंनी दिलं नाही असं सुनेत्रा पवार गटातल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवार गटामध्येच मुळामध्ये 2 भाग आहेत. आता त्यातून मंत्रिपद जर द्यायचं झालं तर तसं मग पक्षाच्या अध्यक्षांनी ते रेकमेंड केलं पाहिजे. आता सुनेत्रा पवार ते तसं रेकमेंड करतील का याची खात्री नाही आहे. त्यामुळे सुनील तटकरे इकडे एक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटतायत, ते मुख्यमंत्र्यांना सांगतायत की तुम्ही बोला, तुम्ही माझ्या वतीनं केंद्राशी बोलू शकता वगैरे वगैरे. स्वतः ते जाऊन अमित शहांची भेट घेत आहेत की मी अजितदादा पवार गटाकडनं एकमेव खासदार आहे आणि मला हे मंत्रिपद आमच्याकडे की यावं, जे प्रफुल्ल पटेलांकडे होतं तशा पद्धतीचं ते मंत्रिपद आमच्याकडे यावं, अशी त्यांची मागणी अमित शहांकडे आहे. त्यांनी ती मागणी केलेली आहे. त्याच्याच नंतर ते पंतप्रधानांशी भेटले असते. आता पंतप्रधानांकडे त्यांनी ती थेट मागणी केली आहे का नाही याची काही आपल्याकडे माहिती नाही, पण कदाचित थेट पंतप्रधानांकडे केली नसेल, कारण पंतप्रधानांना ते आज भेटलेले आहेत. कालच त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. पण पंतप्रधानांना ओझरती या गोष्टी या सांगितल्या असतील किंवा कशा पद्धतीने आपण
या विधेयकाच्या काळामध्ये मदत करू शकतो, अशी काही त्याच्यामध्ये आश्वासनं त्यांनी दिली असतील. मग आता आम्ही विलिनीकरणाच्या दृष्टीनं देखील कसे त्या मोडमध्ये आलेलो आहोत किंवा त्या बाबतीतल्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत, ह्या काही गोष्टी त्यांनी कानावर घातल्या असतील. एक प्रकारे आपल्याला मंत्रिपद कसं मिळेल याच्या प्रयत्नामध्ये सुनील तटकरे आहेत. त्यामुळे या ज्या भेटीगाठी आपल्याला दिसत आहेत ते त्या दृष्टीनं दिसत आहेत. दुसरीकडे आता तुम्ही म्हणाल मग सुप्रिया सुळे का भेटतायत अमित शहांना? सुप्रिया सुळे त्यांच्या आमदारांना घेऊन भेटतायत, इकडे जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटतात. या भेटीचे अर्थ काय आहेत? आता जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटतायत त्या म्हणजे की जर का असं काही खासदार फुटणार असतील तर मग शरद पवारांच्या बरोबर आता आपण सत्तेविना किती दिवस राहायचं, किती वर्ष राहायचं? त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागे ते आहेत. पण सध्या मुख्यमंत्र्यांचा एकूणच कल हा भाजपमध्ये कोणाला घेण्याचा नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर यायचंच आहे तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा, म्हणजे अजित पवार गटामध्ये जा. अर्थात याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा एक भाग त्यातला असा आहे की एकनाथ शिंदेंना जर का मोठं होऊ द्यायचं नसेल महाराष्ट्रामध्ये, एकनाथ शिंदेंना जर का कुठे शह द्यायचा असेल तर राष्ट्रवादी वाढली पाहिजे. तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं थेट असं म्हणणं आहे की भाजपमध्ये जागा नाही, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या आणि मग आपण सत्तेत आल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकतो, मंत्रिपद वगैरे वगैरे. त्यातून मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांवर फार आता विश्वास राहिलेला नाही आहे. मैत्री त्यांची खूप चांगली आहे पण विश्वास राहिला नाही. याचं कारण असं, जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार याची चर्चा काही ही आजची नाही आहे, काही 2 महिन्यापूर्वीची नाही आहे, ही गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्याही वेळेला याची चर्चा झालेली आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक खातं हे राखीव ठेवलेलं आहे की जर कुठल्याही क्षणी जयंत पाटील आपल्यामध्ये एंटर झाले तर त्यांना ते मंत्रिपद द्यायचं. मग ते ऊर्जा खातं विर्जा काय जे काही असेल ते. पण जयंत पाटलांनी त्यावेळेलाही हुलकावणी दिली, मधल्याही काळामध्ये त्यांनी हुलकावणी दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आत्ता तरी जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये एक नाराजीचा सूर आहे किंवा त्यांचा विश्वास नाही आहे. आणि एका सांगलीच्याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट सांगून टाकलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की आता आमच्याकडे जागा उरली नाही ना मंत्रिपदासाठी ना कुणाला घेण्यासाठी. हा इशारा होता जयंत पाटलांना. त्यामुळे आत्ता जरी या सगळ्या भेटीगाठी होत असल्या तरी त्या व्यर्थ आहेत, त्याच्यामध्ये काही फार अर्थ काढण्यासारखं नाही आहे. आणि त्यातून तुम्हाला जर यायचं आहे सत्तेच्या बरोबर तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या, भाजपमध्ये ती जागा नाही, हे थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मग आता सुप्रिया सुळे अमित शहांची भेट घेत आहेत, त्यांचे आमदार घेत आहेत, त्याचं कारण काय आहे? मुद्दा काय आहे की शरद पवार गटातले जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत ते सातत्याने असं म्हणतात की आता विरोधी बाकावर आपण किती दिवस बसायचं आहे. त्यांच्यातली अस्वस्थता वाढलेली आहे. आता जर का आपण काही हालचाल केली नाही तर हे खासदार फुटायला वेळ लागणार नाही आणि ते फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. बरं, ते फुटून कुठे जातील तर ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. त्याची योजना अमित शहांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही नाही म्हटलात तरी फुटणार आहेत आणि तुम्ही आमच्या विधेयकाला पाठिंबा देणार म्हणतायत तरी काही हरकत नाही आहे. भाजपनी सगळ्या बाबतीमध्ये तयारी करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे खासदार जे आहेत ते फुटून नयेत आणि त्यांना हे वाटावं की आपले वरिष्ठ किंवा आपलं नेतृत्व हे केंद्राशी बोलताय किंवा अमित शहांशी पंतप्रधानांशी ते चर्चा करतायत हे दिसावं यासाठीच या भेटीगाठी चालू आहेत. या विलिनीकरणाच्या मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जो मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती आजही मी पुन्हा एकदा रिपीट करीन की विलिनीकरणाची जी चर्चा आहे, एकदा हे जी काही विधेयक आहेत ही एकदा काही संमत झाली, भाजपला जे पाहिजे ते तसं मनासारखं झालं की मग त्याच्यानंतर, कारण अजून इलेक्शनला 3 वर्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचं नेमकं काय करायचं हा जो प्रश्न आहे तो राष्ट्रवादीमध्ये पण आहे आणि तो भाजपला सुद्धा आहे. कारण भाजपला आता त्या अर्थाने राष्ट्रवादीची गरज उरली नाही. त्यांना आता राष्ट्रवादी आपल्याबरोबर नकोच आहे. ती ना अजितदादांची राष्ट्रवादी हवी आहे. मी कोणाबद्दल बोलतोय? केंद्रातल्या लोकांबद्दल, म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी. त्यांना आता काही ना शरद पवार त्यांना आपल्याबरोबर हवेत ना अजित पवारांचे राष्ट्रवादी आपल्याबरोबर हवी आहे. कारण आता शरद पवारांचं तसंही होल्ड किती राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये, वजन किती राहिलं आहे, त्यांचं राजकारण किती राहिलं आहे, याची एक गोळाबेरीज जर केली तर ती भाजपच्या दृष्टीनं आता त्यांचं राजकारण
तितकं राहिलेलं नाही, ते संपत आलेलं आहे. त्यामुळे मग उगीच ते सगळं आपल्या गळ्यात घ्या आणि त्यांना पुन्हा आपल्या बरोबर चालवत ठेवा, हे भाजपला नको आहे. त्यामुळे आता भाजप सुद्धा काय करतंय तर या सगळ्या भेटीगाठी घेऊन ते त्यांनाही खेळवत ठेवतायत. भाजपचा फक्त याच्यातला स्वार्थ काय ते साधतील, ते ही जी विधेयकं आहेत, ही विधेयकं यांच्या खासदारांच्या पाठिंब्याने आणि ती संख्या तयार करून ती विधेयकं संमत करून घेतील. एकदा ती संमत झाली की मग पुढे बघू, दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत काय आणि नाही येत आहेत काय. भाजपला आता याचं फार सोयरसुतक उरलेलं नाही. आता दोन राष्ट्रवादींमध्ये जो काही एक लढा आहे, जो सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यामध्ये, शेवटी पक्ष कोणाचा आहे, पक्ष आहे शरद पवारांचा. तो अजितदादांमुळे तो तिकडे गेला, नाव आणि चिन्ह. आणि उद्याच्या काळामध्ये हे सगळं जेव्हा होईल, आता इकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा जे सध्या शरद पवारांची एक मिळती जुळती भाषा बोलतायत, याचं कारण उद्या पुन्हा एकत्र जर आलो तर शरद पवारांच्या चरणी आपल्याला स्थान असावं, त्या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला स्थान असावं, ही जागा ते तयार ठेवतात. मग आता तुम्ही म्हणाला दिलीप वळसे पाटील का भेटले. दिलीप वळसे पाटील हे जसे एक शरद पवारांचे त्यावेळेचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिले, तसे ते आत्ता जेव्हा अजितदादांबरोबर आले ते अजितदादांचे अत्यंत विश्वासू आहेत. आज सुनेत्रा पवारांच्या समोरच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत, त्या शरद पवारांच्या समोर मांडण्यासाठी आणि काही गोष्टी काही जुळतायत का, म्हणजे शेवटी असं आहे, दोन राष्ट्र, आज सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून दोन राष्ट्रवादी एकत्रीकरण करणं इतरांच्या कोणाच्या डोक्यात जरी असलं तरी तसं होता कामा नाही. एक तर ते पवार कुटुंब म्हणून देखील योग्य दिसणार नाही. त्यामुळे जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कुणाला कुठलं मानाचं स्थान दिलं जाईल, काय घडू शकेल, काय नाही घडू शकेल, कुणाचं या बाबतीमध्ये 50% होकार आहे, कुणाचा नकार आहे, या सगळ्यांची एक ज्याला आपण म्हणतो ना मध्यस्थी, वकिली किंवा सगळं चांगलं व्हावं अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन, भावना घेऊन जर का कोणी काम करत असेल तर ते दिलीप वळसे पाटील करतायत असं माझं मत आहे. पण आत्ताच्या या नजीकच्या काळामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा हा फार लगेच डोकं वर काढेल असं अजिबात नाही. आता सगळं चालू आहे ते डिलिमिटेशन, वन नेशन वन इलेक्शन, इकडे महिला आरक्षण, हे जे महत्त्वाची विधेयकं भाजपला आणायची आहेत त्या दृष्टीनं हा सध्या सगळा खेळ सुरू आहे. आता तेच ते तुम्हाला सांगायचं म्हणून तरी आता मी तुम्हाला 2-4 त्यातले नवे मुद्दे, नवे अँगल्स हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. पण म्हणून मी हा व्हिडिओ करणं जरा टाळत होतो. म्हटलं अजून काही घडामोडी घडतायत का आणि अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं घडतंय का याची मी खरं तर वाट बघणार होतो. पण काही लोकांचा आग्रह होता की त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा, म्हणून मी तो बनवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.